आम्ही आलेलो आहोत शिरेशच्या मित्राच्या घरी. त्याला शाळेत सोडायसाठी नाही अरे आपला शिरेश आणि त्याचा मित्र तिकडून येत आहे. चाललो घरी घरी तर भाऊ म्हणला सोड मला तर चाललो त्याला सोडायला. मित्रांनो चाललेला आहे सध्या बघा हे कॉलेज आणि बघा आपले मित्र भेटले जाताना आपल्याला. हे आपला तवले हात करणारा आलोत म्हणजे लावला आपला घोडा चाललो आता. चलो आता चाललो आता काय बाल बी चल तो बरं का आता आपले शाकीर भाई. तर मित्रांनो आलो वर्गात कोणीच नाही आम्ही एवढे 3 जण आज कोणीच नाही आलं. तर भेटू तुम्हाला थोड्या वेळात. ग्रुपला मेसेज टाकला होता तर बघा तर मित्रांनो आपण वीर बाल दिवस साजरा करणार आहोत. तर आपण सगळे जमलेले आहोत. तर त्याची सुरुवात ही राज्यगीताने झाली तर बघा. आणि काहीच असे संस्थानिक होते की ते तेवढ्या क्षेत्रापुरतं त्यांचं बाधित होतं. तेवढंच राज्य सुरक्षित राहायचं, बाकी सुरक्षित नव्हतं. सर्व मुघलाचं राज्य होतं आणि सर्व जगावर मुघलाचं राज्य असल्यामुळं हा पंजाब न झुके ओ जुल्म के आगे न डोले उनका विश्वास था. मौत खड़ी थी सामने पर लंबों पे गुरु का खास नाम था. दीवारें छोटी पड़ गई उनके हौसले के सामने. वो गुरु गोविंद सिंह के लाल थे जिनका रुतबा सबसे ऊंचा और महान था. दिसंबर का आखिरी हफ्ता था. पूरे दुनिया में चमकमुच देश की और विदेशी त्यौहार में डूबी होती है. क्या आपको जानने हो कि समय आज के 300 साल पहले क्या जाते हुआ इश्क मिट्टी में कौन सा इतिहास रचा था. न 30 से 27 दिसंबर ये आचार समय था जो गुरु गोविंद सिंह ने देश के और धर्म के दिया. इन्होंने बर्फ के रातों में मार लाल के जितने उम्र के 4 लाल थे उनकी उम्र 6, 9, 14 और 17 साल की थी. हंसते हंसते आपने मौत की आहुति दी और आपने धर्म ना बदला और देश का उडी समय था. तर आम्हाला हे सगळं स्क्रीनवर दाखवलं आहे. तर मित्रांनो वीर बाल दिवस साजरा करत असताना तर आम्ही आमंत्रण केलं होतं. म्हणजे आमचे कबड्डीचे प्लेयर राष्ट्रीय स्तरावर खेळणारे हे खेळाडू व त्यांची कोच. तर एक आठवण म्हणून आम्ही त्यांना प्रमाणपत्र देत आहोत. यानंतर कापसे मधुकर चव्हाण.
यानंतर रोहन सुभाष लोले. हे कोच आणि त्यांचा लहान कार्यक्रम संपलेला आहे तर आपलं जेवण टाइम झालेला आहे तर जेवण जाणार आहोत आपण करायला आता झाला आपला कार्यक्रम तर जेवायचा टाइम झाला. तर मित्रांनो आपला शेंडगे चालला दप्तर नव्हतं आणलं चालला घरी तो अय चल कुठं चालला बाबा पळून तू घरी नक जाऊ नुसता कार्यक्रमला आलता चालला घरी पळून आता चला आपलं यो पक्का नंतर मित्रांनो आपण चाललेलो आहोत पक्का आणायला आणि तरी आमचे रितेश अण्णा यांचे ब्लॉग सध्या खूप व्ह्यू अशा जात आहेत बरं का. जेवण करायला जातो तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो डबल जेवण करून थोडं निवांत. तर बघा हे आपले मित्र फिडून बॅट बॉल खेळत आहेत. मला उन्हात बसून राहतो अरे उन्हात बसू तो मार्ग काय किती कुणाला बसते काय करता नसतं. तर आता चाललो तो वर्गात आम्ही चाललो मित्रांनो वर्गात आता हे आपलं ट्रेड आहे फक्त इथं सल्ला वाटला पण पोरं गेले घरी. येतो थोडं मित्रांनो चाललो आता घरी. तर बघा सगळ्या ट्रेडचे पोरं गेलेले आहेत आपण बी चाललो आता घरी. मी घरी आता मित्रांनो आलो आपल्या घोड्यापाशी तर जातो इथून नीट घरी. आपला घोडा हे आपलं टोलगेट बनलेलं पलीकडचं गेट बसलेलं. चाललो घरी आता मित्रांनो नाव दिला म्हणला मी येऊस तर थांब आपण जाऊ सांगच चाललो आता सध्या घरी. आता सगळे पोरं निघले आम्ही निघलो पाहिले ते मग सगळे निघले चाललो तर आम्ही घरी आता त्यांना सोडलेला आहे. आता चाललो मी घरी म्हणला घोडा लावतो घरात आता. तर मित्रांनो आता चाललो मी राशन आणायला. गाडी चालवते तुम्हाला काय दाखवू शकत नाही मी आताच बघा हे गोण्या आणि आपण चाललोत आता घेताना एक दाखवतो आणि आणले एक दाखवतो असं दाखवू शकतो आणि आलीच नाही. मित्रांनो बघा आणलंय राशन आपला गोळा ठेवला घरात याला. सध्या आलोय घरी तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपत आहे.